नमस्कार सर्वांना, माझं नाव अंकित कुमार. मी एजेस ब्युटी सलून अँड अकॅडमी पुण्यातून आहे. आजचा आपला विषय आहे हेअर कलर. तर डिस्कस करूयात आपण की हेअर कलरबद्दल, की आपला हेअर कलर म्हणजे नक्की काय. केसांना कलर देणं किंवा बाहेरून किंवा आतून कसं, नक्की काय. तर हेअर कलरबद्दल बोलण्या अगोदर आपण एक काम करूयात. आपण पहिले हेअरबद्दल समजून घेऊयात की हेअर नक्की काय आहे. म्हणजे आपल्याला समजून येईल की आपल्याला काय वापरावं, काय नाही वापरावं, कशाचं काय बेनिफिट्स असतात, काय नसतात बेनिफिट्स, कशाचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत, काय वापरलं पाहिजे, काय नाही वापरलं पाहिजे. खूप सारे प्रकार असतात, ह्याच्याबद्दल आपण एक जाणून घेऊयात. तर हे जे आहे हे आपलं एक केराटिन प्रोटीनपासून बनलेलं आहे. आपला एक केस डोक्यावरचा हा केराटिन नावाच्या एका प्रोटीनपासून बनलेला आहे. आणि आपल्या केसांमध्ये जे आहे ते 3 लेयर्स असतात. पहिली लेयर जी आहे ती क्युटिकल या नावाने असते. 3 लेयर असतात. पहिली क्युटिकल, दुसरी कॉर्टेक्स, तिसरी मेड्युला, असे 3 लेयर्स असतात. पहिली लेयर जी आहे क्युटिकल ती ओपन आणि क्लोज डोअरसारखी काम करते. म्हणजे हवा पास ऑन होऊ शकते असे क्लोज आणि ओपन आणि क्लोज असे डोअरसारखी काम करते क्युटिकल लेयर. क्युटिकलच्या आतमध्ये असते कॉर्टेक्स लेयर. त्याच्यामध्ये असतात आपले 3 बॉन्ड्स. पहिले म्हणजे आपले टेम्पररी बॉन्ड आणि आपले परमनंट बॉन्ड्स. परमनंट बॉन्ड्समध्ये आलं आपलं सल्फर बॉन्ड अँड टेम्पररी बॉन्ड्समध्ये आलं आपलं हायड्रोजन बॉन्ड्स अँड सॉल्ट बॉन्ड्स. आणि ह्याच्यानंतर हे जे झाले आपलं कॉर्टेक्स लेअर. कॉर्टेक्स लेअरच्या पुढे आलं आपलं मेड्युला. मेड्युला म्हणजे एक ओपन स्पेस ज्याच्यावरती कुठलीही सर्विस किंवा काही सर्विस होत नाही. त्यामुळं आपले जे आहे ते 2 लेयर्स महत्त्वपूर्ण आहेत. पहिले म्हणजे क्युटिकल आणि दुसरी आहे कॉर्टेक्स. तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कलर्स अवेलेबल आहेत. जसं तुमचं मेहंदी, गार्नियर, गोदरेज, निशा, नुपूर, इंडिका, कास्टिंगचे कलर्स, तुमचे इन्स्टंट शॅम्पू कलर्स, प्लस अनेक सारे प्रोफेशनल कलर्स, बरेच काही अवेलेबल आहेत. जर आपल्याला हे समजलं की आपल्याला कलर कुठला वापरायचा आहे, तर आपण त्याच्या हिशोबाने आपण एक चांगला कलर आणि एक चांगला प्रोफेशनल कलर आपण एक आपल्या केसांसाठी निवडू शकतो. तर हे डिपेंड असतं आपल्या केसांवरती, आपल्या फेशियल फीचर्सवरती, प्लस आपल्या प्रोफेशनवरती आणि प्लस आपल्याला ब्लड वेसल्सवरती की आपल्यावरती कलर कुठला सूट करू शकतो. तर आपण जर का एखादा असा कलर वापरत असेल की जो आपल्या केसांसाठी जे जुन्या काळापासून लोक वापरत आहेत पण ते आपल्या केसांसाठी सुटेबल नाही आहेत, कारण की जसं जसं ड्युरेशन वाढत चाललेलं आहे आणि काळ बदलत चालला आहे तसं तसं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मॉडिफिकेशन्स होत चाललेले आहेत. तर आपल्याला त्या मॉडिफिकेशन्सला जे आहे ते एक्सेप्ट करायचं आहे. आपल्याला आपल्या डेली कल्चरमध्ये आपल्याला ते फॉलो करायचं आहे. तुम्हाला त्यासाठी एक बोलू शकतो मी की आपण जर का मेहंदी वापरत असेल, एक्झाम्पलसाठी मी मेहंदी बघतो, तर मेहंदी म्हणजे हिना. तर मेहंदीसाठी तुम्ही निशा घ्या, नुपूर घ्या किंवा कुठलंही प्रोडक्ट घ्या, शेवटी ते एकच प्रोडक्ट आहे मेहंदी. तर मेहंदीचं काम काय, तर मेहंदी बेसिकली आपल्या केसांवरती जे आहे ते कोटिंगचं काम करतं. म्हणजे आपण जर आपल्या केसांवरती जर का मेहंदी वापरत असेल तर मेहंदीने बेसिकली काय होतं की आपल्या केसांची जी पहिली लेअर असते क्युटिकल लेअर, क्युटिकल लेअर असते आपली केसांची पहिली लेअर असते ती. आणि क्युटिकल लेअर जर आपण आपल्या केसांवरती जर मेहंदी अप्लाय केली तर आपली क्युटिकल लेअर जी आहे ती सील होऊन जाते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाते. अशाने केसांमधील जे एअरचं जे असतं म्हणजे विंड, आपण जे हवा जे पास ऑन होती ओपन क्लोज डोअरच्या मुळे ते बंद होऊन जातं, हवा पास ऑन होत नाही आणि क्युटिकल लेअर पूर्ण प्रकारे सील होऊन जाते. सील झाली म्हणजे आपला ड्रायनेस वाढतो. तर मेहंदीचं एक जे कॉन्सिक्वेन्सेस आहे बेसिकली की हे आपल्या स्किनसाठीचं प्रोडक्ट आहे, हेअरसाठीचं नाही आहे. त्यामुळं जर सपोज आपण आपल्या एखाद्या फंक्शनला जायचं आहे आपल्याला, तर फंक्शनला जायचं असल्यावर आपण आपल्या हातापायांवरती मेहंदी काढतो आणि आपण ओकेजनला जातो. तर मग अशा वेळेला आपल्या हातावरती जेव्हा आपण मेहंदी काढतो ती रंगते आणि रंगल्याच्या नंतर आपण जेव्हा त्याला काढतो तेव्हा ते झटकून द्यावी लागते आपल्याला. एक पावडर फॉर्मॅटमध्ये ती मेहंदी पडते. तर अशा केसमध्ये जर का हातावरती जर का काढल्याच्या नंतर जर का एक पावडर फॉर्ममध्ये जर पडू शकते बाहेर सुकून झाल्याच्या नंतर, तर मग केसांना लावल्यावरती काय होऊ शकतं. तर हे एक बेसिक लॉजिक आहे जे आपण समजू शकतो. ह्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं होतं की केसांसाठी जर का आपण मेहंदी वापरत असेल तर मग ह्या केसमध्ये आपली क्युटिकल लेअर जी आहे, आपल्या केसांची पहिली लेअर क्युटिकल, तर ती ओपन आणि क्लोज डोअरचे ह्याला काम करते. म्हणजे हवा पास ऑन होते, प्लस आपल्याला हेअरमध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं, कारण की आपली क्युटिकल लेअर ओपन असते. म्हणजे क्युटिकल लेअर आपली जी आहे ती सील झालेली नसते. आणि आपण जर का जे वापरायचं नसतं ते जर वापरायला लागलो, जसं आपलं मेहंदी, गार्नियर, गोदरेज, रिच क्रीम एक्सपर्ट,
शेवट आणि अशा बऱ्याच वस्तू आहेत जे आपण कन्झ्युमर सिरीजमध्ये मोडतात. तर ह्या जर वस्तू आपण वापरायला लागलो तर मग आपल्या केसांची जी आहे क्युटिकल लेअर ही सील होऊन जाते, म्हणजे पूर्णपैकी बंद होऊन जाते. आणि एकदा जर का बंद झाली तर मग आपण आपल्या केसांवरती पुढचं प्रोफेशनल सिरीजमध्ये कुठलंही प्रोडक्ट वापरू शकत नाही. आणि आपल्या केसांमध्ये जे आहे ते ड्रायनेस, फ्रिझीनेस, तुमचं स्प्लिट एंड्स आणि प्लस तुमचं केसांचं जे पांढरे उगणं, म्हणजे आपल्या मुळांपासून जी आपली रिग्रोथ जी असते दर महिन्याला ती आपली पांढरी उगते, म्हणजे ग्रे कव्हरेज आपण त्याला टेक्निकल भाषेत म्हणतो. तर आपलं हे जे आहे हे वाढत राहतं. तर आपल्याला जर का ह्या सगळ्यांपासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला जे आहे ते फक्त प्रोफेशनल प्रोडक्टच वापरणं हे गरजेचं आहे. प्रोफेशनल प्रोडक्टचं फायदा काय आहे? पहिले फायदा असं म्हणजे की प्रोफेशनल प्रोडक्ट जे आहे ते आपल्या पेनिट्रेशनवरती बेस्ड आहे, पेनिट्रेशनसाठी. आणि आपण जे वापरत होतो आधी, जसं आपण म्हणतो मेहंदी, गार्नियर वगैरे एक्सेट्रा प्रोडक्ट्स, तर हे सगळे प्रोडक्ट्स जे आहे ते तुमच्या कोटिंगसाठी काम करतात. कोटिंग आणि पेनिट्रेशन हे दोन टर्म्स आहेत ज्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर मग पहिलं आहे आपलं कोटिंगचे वस्तू, दुसरे आहे तुमचं पेनिट्रेशनचे वस्तू. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जे वापरतोय ते कोटिंग नसावं, ते पेनिट्रेशनवरती बेस्ड असावं. म्हणजे जर आपण एखादा प्रोफेशनल कलर वापरत आहोत तर प्रोफेशनल कलर जे आहे ते आपल्या अप्लाय करत असताना ॲप्लिकेशनमध्ये आपल्या केसांच्या क्युटिकल लेअरला आपण जेव्हा म्हणजे एखाद्या सर्व्हिसला कुठल्या सलूनला जातो आहे, व्हिजिट करतो आहे, तर त्या केसमध्ये पहिलेच आपला शॅम्पू हेअर वॉश केला जातो, ज्याने आपली क्युटिकल लेअर ओपन केली जाते शॅम्पू हेअर वॉशमध्ये. आणि मग त्याला आपण हेअरला ड्राय करतो ब्लास्ट ड्रायने, आणि मग त्याच्यावरती आपण आपलं जे आहे ते हेअर कलरची ॲप्लिकेशन सुरू करतो. तर अशा केसमध्ये आपल्याला पहिले शॅम्पू करावा लागतो, कंडिशनर आपण लावत नाही. आणि शॅम्पू केल्याच्या नंतर आपण आपल्या केसांवरती जेव्हा आपण हेअर कलरचं ॲप्लिकेशन करतो त्यावेळेला हेअर कलरचं ॲप्लिकेशन करत असताना की हे कलर जो असतो आपला प्रोफेशनल कलर, तो आपल्या केसांच्या पहिली लेअर क्युटिकल लेअरमधून आत जातो आणि तो पुढे जाऊन आपल्या कॉर्टेक्स लेअरमध्ये आपल्या जे परमनंट बॉन्ड्स असतात, जसं सल्फर बॉन्ड, तर मग आपल्या क्युटिकल लेअरच्या आतून आपल्या कॉर्टेक्स लेअरमध्ये आपले जे परमनंट बॉन्ड्स असतात त्या परमनंट बॉन्डला जाऊन त्याच्यावरती जाऊन तो लॉक करतो आणि त्याला अटॅच होतो म्हणजे आपल्या परमनंट बॉन्ड जो असतो आपला सल्फर बॉन्ड, त्याला जाऊन तो लॉक होतो, त्याला जाऊन अटॅच होऊन तो लॉक होतो. त्याच्यामुळं कसं होतं की जेव्हा आपला जो परमनंट बॉन्ड आहे त्या परमनंट बॉन्डला जेव्हा लॉकिंग होते त्यावेळेला आपला केसांचा जो कलर आहे तो चेंज होतो, तो पण आतून चेंज होतो. आतून चेंज झाल्यावर आपल्याला तो बाहेरून सुद्धा दिसून येतो. त्यामुळं हा कलर प्रोफेशनल कलर जो आहे तो पेनिट्रेशनवरती बेस्ड असल्यामुळे तो आपल्या केसांच्या आतल्या क्युटिकल लेअर थ्रू कॉर्टेक्स लेअरमध्ये एंटर करून आपल्या कॉर्टेक्स लेअरमधील जे बॉन्ड्स असतात त्याला जाऊन तो लॉक करतो आणि अशा प्रकारे तो आपल्या केसांना जो आहे तो कलर देतो. आणि पेनिट्रेशनवरती बेस्ड असल्यामुळे आपल्या केसांमध्ये ड्रायनेस, फ्रिझीनेस, तुमचं स्प्लिट एंड्स आणि प्लस ग्रे कव्हरेज हे प्रॉब्लेम्स येत नाही. तर मग अशा केसमध्ये जर आपण पेनिट्रेशनवरती बेस्डवाले प्रोडक्ट्सवरती आपण जर का काम केलं आणि आपण ते वापरत राहिलो, किंवा आपल्याला जेव्हा गरज पडली किंवा आपल्याला जर कधी हेअर कलर करायची इच्छा झाली तर त्यावेळेला आपण आपल्या केसांमध्ये हेअर कलरसाठी जर का आपण पेनिट्रेशनचे प्रोडक्ट्स वापरले इन्स्टेड ऑफ गोईंग टुवर्ड्स कोटिंग प्रोडक्ट्स लाईक मेहंदी, गार्नियर, गोदरेज, निशान, नुपूर, इंडिका अँड युअर बॉक्स कलर्स अँड शॅम्पू इन्स्टंट कलर्स, जे आपल्यासाठी अतिशय घातक प्रोडक्ट्स आहेत, ते ॲज अ काइंड ऑफ स्मॉल पॉयझन प्रोडक्ट्स आपण बोलू शकतो, जे स्लो पॉयझन प्रमाणे तर काम करतात. तर ह्याच्यासारखे जर प्रोडक्ट्स आपण न वापरता आपण जर का पेनिट्रेशनच्या प्रोडक्ट्सवरती जर का भर दिला तर मग हे सांगू शकतो मी की आपले जे हेअर्स आहेत ते फ्रीज होणार नाही, ड्राय होणार नाहीत, प्लस कोटिंग त्यावरती चढणार नाहीत, लॉकिंग होईल. आणि आपण जे हे पण एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या केसांसाठीला जे पेनिट्रेशनचे प्रोडक्ट्स आपण वापरू त्याच्याने आपल्याला काय होतं की आपण हेअर कलरची सर्व्हिस केल्याच्या नंतर आपण जेव्हा घरी परततो त्यावेळेला आपल्याला हेअर ड्रेसरकडनं काही गाईडलाईन्स दिल्या जातात, म्हणजे काही आपल्याला होम केअरसाठी काही सजेशन्स दिले जातात, ते आपल्याला फॉलो करणं भाग आहे. पेनिट्रेशनचे प्रोडक्ट्स जे आहेत ते तुमच्या केसांवरती जास्ती काळापर्यंत टिकत नाही, ते एका मर्यादित कालावधीसाठी आहेत. आणि ते पण आपलं डिसाईड करतं आपलं शॅम्पू हेअर वॉश म्हणजे काय? आपल्याला प्रोफेशनल शॅम्पू जे असतात ते सल्फेट अँड पॅराबिन फ्रीवरती बेस्ड असतात, आपल्या स्कॅल्पच्या इश्यूजवरती बेस्ड असतात. तर
ते आपण वापरलं पाहिजे, जे आपल्या स्कॅल्पच्या इश्यूजवरती सोल्युशन देतील आणि त्याला आपण एक सोल्युशन देऊन त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काम करतील. आणि शॅम्पूचा जो pH असतो तो आपल्या हेअरच्या pHला बॅलन्स करून जातो आणि आपल्या शॅम्पूचा जो pH आहे तो बिलो 7च असतो, कारण की आपली बॉडी जी आहे वॉर्म आहे, ॲसिडिक आहे आपली बॉडी. त्यामुळे शॅम्पू हेअर वॉश जेवढे आपण मंथली बेसिसवरती आपण जेवढे जास्तीत जास्त करत राहिलो तेवढा आपला हेअर कलर पेनिट्रेशनवाला जो हेअर कलर आपण चांगला करतो तो आपल्याला लवकरात लवकर फेड व्हायला लागतो. त्यामुळे आपल्याला जो आपलं रुटीन वाईज आपण एकदा ते दोनदा आपण वीकली अल्टरनेट डेजमध्ये आपण शॅम्पू हेअर वॉश केला पाहिजे, सो दॅट आपल्या ह्याच्यामध्ये हायड्रेशन पण राहतं, हायड्रेशन आणि प्लस शॅम्पू हेअर वॉश आपण जेवढे कमी कराल त्याच्या अकॉर्डिंग आपला जो हेअर कलर जो आपण करणार आहोत प्रोफेशनल हेअर कलर तो एका कालावधीपर्यंत चालतो आणि तो शायनी पण दिसतो, लुक पण छान दिसतो, फ्रीज होत नाही, केस ड्राय होत नाही आणि त्याच्या अकॉर्डिंग तो तेवढा काळ टिकतो. आणि प्रॉपर होम केअर जर तुम्ही घेणार असाल तर त्याच्या अकॉर्डिंग तो हेअर कलर तुमचा प्रॉपरली टिकतो. आणि जर का आपण आपले हेअर वॉश जेवढे जास्त वाढवू महिन्यामध्ये किंवा आपण वीकली बेसिसवरती आपण आपले हेअर वॉश शॅम्पू हेअर वॉश जो आपण डेली रुटीनमध्ये करणार आहोत तो आपण जर का जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा जरी आठवड्यातून केले तर आपल्या हेअरमध्ये जे आहे ते थिनिंगची प्रॉब्लेम वाढू शकते, थिनिंगची प्रॉब्लेम येऊ शकते, जेणेकरून आपल्या केसांवरती जे आहे ते हेअरची डेन्सिटी कमी होते त्याने. आणि आपला जो हेअर कलरचा ड्युरेशन जर का ॲज पर कॅल्क्युलेशन जर म्हणलं तर जिथं आपलं एक ॲव्हरेज एक एक्झाम्पल धरूयात, शॅम्पू हेअर वॉश आपण जर का आपण नॉर्मल एक प्रकारे करत असेल किंवा आपण जर का नॉर्मल रुटीनप्रमाणे आपण जर का एकदा ते दोनदाच करत असेल वीकली तर आपला जिथं 4 ते 5 महिने टिकणारा असतो एखादा कलर, त्या ठिकाणी तो कलर एवढे महिने टिकत नसल्यामुळे तो टिकत नाही आणि त्या प्रॉब्लेममुळे आपला जो कलर आहे तो एकदम कमी काळासाठी टिकतो, कारण की आपण एक्सेस यूज ऑफ शॅम्पू करतो जे केमिकली बेस्ड असतात. पण आपल्याला एक ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला जो कुठला शॅम्पू यूज करायचा आहे तो सल्फेट फ्री असलाच पाहिजे, सल्फेट अँड पॅराबिन फ्री, आणि तो आपल्याला नियमितप्रमाणे वापरायचा आहे. आपल्या हेअरच्या स्कॅल्पच्या इश्यूजवरती बेस्ड असला पाहिजे. आणि आपला जो पेनिट्रेशनचा जो कलर आहे तो एका मर्यादित कालावधीसाठी असतो कंपनीच्या सांगितल्याच्या हिशोबाने. त्यामुळे सांगायचं आहे मला की आपला जो हेअर कलर आहे पेनिट्रेशनवरती बेस्ड असलाच पाहिजे आणि तो सुद्धा आपल्या हेअरवरती आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा तो पेनिट्रेट करतो, कोटिंग करत नाही. त्यामुळं पेनिट्रेशन आणि कोटिंग ह्या दोन्हीवरती आधारित आपलं हेअर कलर बेस्ड असतो. त्यामुळं आपल्याला काय वापरायचं आहे आपल्या हेअरसाठी, कोटिंगवाल्या वापरून आपल्याला आपल्या हेअरची लाईफलाईन पुढे जाऊन आपल्याला रिड्यूस करायची आहे आणि घटवायची आहे का आपल्याला पेनिट्रेशनवरती आपले हेअर कलर वापरून आपल्या हेअरची जी लाईफलाईन आहे ती नॉर्मल ठेवून आपल्याला कंटिन्यू ठेवायची आणि स्टेबल राहून द्यायची आहे का नाही हे आपल्यावर निर्भर करतं. त्यामुळं आपल्याला कुठलं कलर वापरायचं आहे, पेनिट्रेशन की कोटिंग, हे आपण डिसाईड करायचं आहात. त्यासाठी दोन्हीचे फायदे समजून देण्यात आलेले आहेत. तर माझ्या अकॉर्डिंग म्हणलं तर ॲज पर माय एक्सपिरियन्स की आपण कोटिंगवाले वस्तू जे आपण वापरत आलेलो आहे ते आपण अवेअरनेसचा प्रॉब्लेममुळं वापरतो आहे, कारण आपल्याला हे माहीत नाही की आपण जे हेअर कलर वापरतो आहे कोटिंगवाले जसं मेहंदी आणि एक्सेट्रा जे प्रोडक्ट्स आपण वापरतो आहे जे जुन्या काळापासून चालत आलेले आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर अवेअरनेस दिली जात नाही आहे किंवा आपल्याला एज्युकेट केलं जात नाही आहे. लोकल सलॉन्समध्ये आपल्याला एज्युकेट केलं जात नाही आहे. त्यामुळं आपल्याला जे आहे ते एज्युकेट होणं जरुरी आहे आणि आपल्याला कोटिंगपेक्षा जास्ती आपल्याला पेनिट्रेशनच्या कलर्सवरती फोकस करून आपल्याला त्यावरती भर द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या केसांना जे आहे तर कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम होत नाही. तर पेनिट्रेशनवरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे. आपल्याला पेनिट्रेशनवरती कलर्स आपल्याला यूज करायचे आहेत, कोटिंगवरती यूज करायचे नाही आहेत. प्रोफेशनल प्रोडक्ट्स जे आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. तर ही दिलेली जी माहिती आहे ही तुम्हाला जर समजली असेल, पटलेली असेल तर लाईक नक्की करावं आणि कमेंटसुद्धा करावं. जर आपल्याला काही शंका असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये खाली कमेंट नक्की करा, म्हणजे मला प्रत्येकाचे कमेंट्स वाचून त्यांना उत्तर देणं मला सहज सोपं राहील. त्यासाठी कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून हे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी जे बनवत आहेत हे सगळ्यांपर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल. धन्यवाद.